आता या नागरिकांना राशनऐवजी मिळणार 9,000 रुपये. तर जाणून घेऊया या संदर्भातील संपूर्ण बातमी. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला जो राज्यातील लाखो गरीब कुटुंबाच्या जीवनात मोठा परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता ठेवतो. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांना, रेशन कार्ड कुटुंबांना आता थेट त्यांच्या बँक खात्यात वार्षिक 9,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना विशेषतः दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबासाठी लागू करण्यात येत आहे. गेल्या काही दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत गरीब आणि गरजू कुटुंबांचा मोठा वाटा राहिला आहे. या कुटुंबांना दैनंदिन जीवनात अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. पारंपरिक रेशन व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटी आणि समस्यांवर मात करण्यासाठी ही नवीन योजना एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. रेशन दुकानामध्ये स्वस्त दरात धान्य वितरणाची पद्धत अस्तित्वात होती. मात्र या व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या होत्या. रेशन दुकानांकडून होणारा गैरव्यापार, धान्य साठवणुकीत होणारी चोरी, निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण, लाभार्थ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, वितरण व्यवस्थेतील कार्यक्षमता. आता थेट वार्षिक हस्तांतरण. प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक 9,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. टप्प्याटप्प्याने वितरण. ही रक्कम वर्षभरात विविध टप्प्यांमध्ये वितरित केली जाईल, ज्यामुळे कुटुंबांना नियमित आर्थिक मदत मिळेल. लवचिक खर्च व्यवस्था. लाभार्थी या रकमेचा वापर त्यांच्या गरजेनुसार करू शकतील, मग तो शैक्षणिक खर्च असो, आरोग्य खर्च असो किंवा दैनंदिन गरजांसाठी. पारदर्शक व्यवस्था. बँक खात्यामार्फत होणारे व्यवहार पारदर्शक असतील तर त्यांचा मागोवा घेणे सोपे असेल.